नमस्कार मित्रांनो, आज आपण मंगळगड म्हणजेच कांगोरी गडाकडे चाललो आहोत। मंगळगडाकडे जाण्यासाठी सर्वात सोयीस्कर मार्ग म्हणजे रायगड जिल्ह्यातील महाड तालुका आणि तेथून आपण भोरघाट मार्गे जेव्हा आपण ढालकाठी गावाला येतो तेव्हा उजवीकडचे वळण घेऊन साधारणतः 15 किलोमीटरवरती पिंपळवाडी नावाचे गाव आहे आणि तिथूनच मंगळगडकडे जाण्यासाठी एक सोयीस्कर असा रस्ता आहे। पिंपळवाडी गावात आल्यानंतर समोरच एक नवीन तयार केलेली कमान दिसते आणि तिथून एक कच्चा रस्ता माचीपर्यंत जातो। आता बऱ्यापैकी आपण या कच्च्या रस्त्याने माचीपर्यंत जाऊ शकतो। आम्ही गेलो तेव्हा या कच्च्या रस्त्याचं काम चालू होतं। जेवढं जाता येईल तेवढं आम्ही बाईकवरती गेलो आणि तिथून आम्ही चालायला सुरुवात केली। गडाकडे जाणारा रस्ता हा खड्या चढाईचा आहे। साधारणतः 1.5 तास आपण खडी चढाई केल्यानंतर मंगळगडाच्या पायथ्यावरती येतो। दुर्ग संवर्धन आणि जतन करणाऱ्या संस्थांनी ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत। याचबरोबर समोर दिसणारा नवरा नवरीचा सुळका आपण लक्ष ठेवून मार्गक्रमण केल्यास आपण रस्ता चुकू शकत नाही। साधारणतः 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवरती आक्रमण केले आणि त्यातील अनेक किल्ले आपल्या स्वराज्यात दाखल केले। त्यामध्येच हा कांगोरी गड देखील होता आणि याच कांगोरी गडाचं नाव बदलून आपल्या शिवरायांनी त्याचं नाव मंगळगड असं ठेवलं। ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये मंगळगडाचा वापर हा कैदी ठेवण्यासाठी केला जात असे असा उल्लेख आढळतो। 1689 साली रायगडला जेव्हा मोगलांचा वेढा पडला तेव्हा रायगडवरील खजाना पहिल्यांदा प्रथम या कांगोरी गडावरती पिलाजी गोळे या सरदारांच्या देखरेखीखाली प्रथम याच कांगोरी गडावरती म्हणजे मंगळगडावरती आणण्यात आला आणि येथूनच पुढे हा स्वराज्याचा खजिना पन्हाळा येथे नेण्यात आला। 1817 साली बापू गोखले यांनी 2 इंग्रज अधिकाऱ्यांना याच मंगळगडावरती कैदेत ठेवलं होतं आणि पुन्हा 1818 साली प्रॉथर या इंग्रज अधिकाऱ्याने हा किल्ला ताब्यात घेतला। किल्ल्यावरती कांगोरी मातेचं मंदिर आहे। याचबरोबर अनेक पाण्याची टाकी आहेत। काही टाकी मोठी आहेत आणि ती अनेक दुर्ग संस्थांनी स्वच्छ देखील केलेली आहेत। याचबरोबर दक्षिण बुरुज आहे, उत्तर बुरुज आहे, वाडा देखील आहे। राजवाडा देखील चे काही अवशेष आपल्याला तिथे सापडतात आणि आजही तिथे खांब टाके नावाचे टाके असून तेथील पाणी आजही पिण्यालायक एकदम स्वच्छ आहे।